नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. आज आपण संत गोरा कुंभार यांच्या एका अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणाऱ्या अभंगाचा विचार करणार आहोत. संत गोरा कुंभार यांनी भक्तिमार्गातील अतिशय गहन आणि गूढ ज्ञान अत्यंत सोप्या शब्दांत या अभंगातून मांडलं आहे. संत नामदेव महाराजांना उपदेश करताना त्यांनी हा अभंग रचला. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. काया वाचा मन एकविध करी, एक देह धरी नित्य सुख. भावार्थ विश्लेषण. या पहिल्याच चरणात संत गोरा कुंभार आपल्याला अध्यात्माचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा पायरीचा धडा शिकवतात. ते म्हणतात, जर तुम्हाला जीवनात शाश्वत आणि कधीही न संपणारा आनंद हवा असेल तर आधी तुमची काया म्हणजे शरीर, तुमची वाचा म्हणजे वाणी आणि तुमचे मन या तिघांमध्ये पूर्ण एकवाक्यता आणली पाहिजे. आपल्या दैनंदिन आयुष्यात काय होतं? आपलं मन भलतीकडेच धावत असतं, आपली जीभ भलतंच काहीतरी बोलत असते आणि आपलं शरीर तिसरीच गोष्ट करत असतं. आपल्या विचार, शब्द आणि कृती यांच्यात ताळमेळ नसतो. यामुळेच आपल्या आयुष्यात दुःख, अस्वस्थता आणि तणाव निर्माण होतो. संत गोरा कुंभार सांगतात की जेव्हा तुमची काया, वाचा आणि मन हे तिन्ही ईश्वराच्या चरणी एकाग्र होतील, जेव्हा हे तिघेही एकाच दिशेने काम करतील, तेव्हा या शरीराला ईश्वरी आनंदाची अनुभूती होईल. तो आनंद तात्पुरता नसून नित्य सुख असेल. नित्य सुख म्हणजे असं सुख जे कोणत्याही भौतिक वस्तूवर अवलंबून नसतं, जे परिस्थिती बदलली तरी नष्ट होत नाही, जे सदैव टिकून राहतं. म्हणजेच त्रिविध ऐक्य साधल्यास हे देहच आनंदाचं आणि सुखाचं मूळ स्थान बनेल. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून संत गोरा कुंभार आपल्याला कथनी आणि करणीतील एकतेचा संदेश देतात. जेव्हा माणसाचे विचार, त्याचे विचार आणि त्याचे प्रत्यक्ष काम या तिन्हींमध्ये सुसंगती असते, तेव्हाच समाजात विश्वास आणि खरी शांतता निर्माण होते. ज्या समाजात लोक मनात एक, ओठांवर दुसरे आणि कृतीत तिसरेच ठेवतात, तिथे संशय, फसवणूक आणि असंतोष पसरतो. आपल्या मनातील भावना, तोंडून निघणारे शब्द आणि शरीराने होणारे काम जेव्हा एकाच चांगल्या उद्देशासाठी एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीला स्वतःला तर आनंद मिळतोच, पण संपूर्ण समाजाचे जीवनही सुखकर होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनाचे उदाहरण पाहू शकतो. महात्मा गांधींच्या विचारात, बोलण्यात आणि कृतीत अभूतपूर्व एकसंधता होती. त्यांनी जेव्हा सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला, तेव्हा तो केवळ भाषणांपुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी स्वतः तसे आचरण केले, साधे राहणीमान स्वीकारले आणि जे बोलले तसेच जगले. त्यांच्या मन, काया आणि वाचेच्या या एकविधतेमुळेच करोडो लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एका अखंड विश्वासाच्या बळावर देशाने स्वातंत्र्य मिळवले. या उलट जेव्हा एखादा नेता किंवा व्यापारी मनात स्वार्थ ठेवून लोकांसमोर मोठी आश्वासने देतो, तेव्हा सुरुवातीला लोक भुलतात, पण कालांतराने तो विश्वास तुटतो आणि समाजात असंतोष पसरतो. म्हणूनच आपले विचार, बोलणे आणि काम एक ठेवणे हाच वैयक्तिक आणि सामाजिक सुखाचा पाया आहे. दुसरा चरण. अनेकत्व सांडी, अनेकत्व सांडी. आहे ते ब्रह्मांडी रूप तुझे. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात संतांनी आपल्याला आपल्या दृष्टीतील दोष दूर करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. अनेकत्व सांडी म्हणजे हे जग वेगळं, मी वेगळा, देव वेगळा, माणूस वेगळा हा जो भेदभाव आपण करतो तो सोडायला हवा. द्वैतभाव किंवा अनेकत्व म्हणजेच दुःखाचं मूळ आहे. आपण माणसांत, जातीत, धर्मात, विचारात आणि अगदी स्वतःत व ईश्वरातही फरक करतो. संत गोरा कुंभार अत्यंत आग्रहाने 2 वेळा सांगत आहेत की हा अनेकत्वाचा भ्रम सोडून द्या, कारण जोपर्यंत तुम्ही विश्वाला स्वतःपासून वेगळं पाहत राहाल, तोपर्यंत तुम्हाला खऱ्या सत्याचा साक्षात्कार होणार नाही. जेव्हा तुम्ही हा अनेकत्वाचा दृष्टिकोन सोडून द्याल, तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की या संपूर्ण ब्रह्मांडात जे काही व्यापक रूप भरून राहिलं आहे, ते दुसरं काही नसून तुमचं स्वतःचंच आत्मरूप आहे. सर्व जगामध्ये एकच परमात्म तत्व सामावलेलं आहे. संपूर्ण ब्रह्मांडात आणि तुमच्यात एकच ऊर्जा, एकच चैतन्य कार्य करत आहे. ही एकात्मतेची भावना म्हणजेच खरा आत्मसाक्षात्कार होय. सामाजिक संदेश. दुसऱ्या चरणात संत गोरा कुंभार आपल्याला भेदभावाचा त्याग करण्याचा आणि संकुचित वृत्ती सोडून देण्याचा संदेश देतात. अनेकत्व सांडी म्हणजे समाजात आपण जे जाती, धर्म, भाषा, प्रांत आणि आर्थिक विषमतेचे भेद निर्माण केले आहेत ते दूर करणे होय. जेव्हा आपण या सर्व कृत्रिम सीमांच्या पलीकडे जाऊन पाहतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की प्रत्येकामध्ये एकच मानवी चैतन्य आणि एकाच विश्वाचा अंश वास करत आहे. समाजात बंधुभाव आणि समता प्रस्थापित करायची असेल तर उच्च नीचतेचा आणि भेदभावाचा दृष्टिकोन सोडून सर्वांना समान मानायला शिकले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती.
जसे की 2018 मध्ये केरळमध्ये आलेला महापूर किंवा महाराष्ट्रातील महाड आणि चिपळूणमधील पूरपरिस्थिती. अशा संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण गाव किंवा शहर पाण्याखाली जाते तेव्हा बचावकार्यासाठी धावून येणारे लोक कोणाची जात, धर्म किंवा श्रीमंती गरिबी पाहत नाहीत. तिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वजण एकत्र येऊन लोकांचे प्राण वाचवतात. अन्नाची पाकिटे वाटणारे तरुण कोणाचा धर्म विचारून अन्न देत नाहीत. त्या क्षणी माणसाला अनेकत्व विसरून प्रत्येकामध्ये एकाच मानवाचे रूप दिसते. संत गोरा कुंभार म्हणतात की ही एकात्मतेची भावना केवळ संकटाच्या वेळीच नाही तर आपल्या रोजच्या सामाजिक जीवनातही नित्य असायला हवी. जर आपण ही भेदभावाची भिंत पाडली तरच समाजात खरी शांतता आणि प्रगती शक्य आहे. तिसरा चरण, निर्वासना बुद्धी असता एकपणे. सहज भोगणे ऐक्यराज्य भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात अध्यात्मातील सर्वोच्च स्थितीचं वर्णन केलं आहे. संत गोरा कुंभार म्हणतात, जेव्हा मानवाची बुद्धी निर्वासना होते म्हणजेच सर्व प्रकारच्या सांसारिक वासना, इच्छा, तृष्णा आणि आसक्तीपासून मुक्त होते तेव्हा माणसाला खऱ्या एकपणाची म्हणजेच अद्वैताची जाणीव होते. वासना किंवा इच्छा या बुद्धीला सतत चंचल ठेवतात. मला हे हवं, मला ते हवं या शर्यतीत बुद्धी अडकून पडते आणि ईश्वर तत्वापासून दूर जाते. पण जेव्हा बुद्धी निष्काम होते, वासनारहित होते तेव्हा मन आपोआप शांत होतं. अशा वासनारहित बुद्धीच्या अवस्थेत माणसाला कुठलेही कष्ट न घेता सहजपणे ऐक्यराज्याचा आनंद भोगता येतो. ऐक्यराज्य म्हणजे काय तर आत्मज्ञानाचं आणि मुक्तीचं साम्राज्य, जिथे माणसाला कोणतीही भीती उरत नाही, कुठलीही उणीव भासत नाही, तो अखंड ईश्वरी आनंदात लीन होतो. हे ऐक्यराज्य मिळवण्यासाठी कुठे दूर जंगलात जायची गरज नाही तर स्वतःची बुद्धी निष्काम आणि निर्वासना बनवली की हा आनंद सहज प्राप्त होतो. सामाजिक संदेश. तिसऱ्या चरणात संत गोरा कुंभार निष्काम वृत्ती आणि स्वार्थरहित बुद्धीचे महत्त्व सांगत आहेत. निर्वासना बुद्धी म्हणजे कोणतीही अनैतिक वासना, लोभ किंवा स्वार्थी अपेक्षा नसलेली बुद्धी. जेव्हा समाजात काम करणारे लोक किंवा देशाचे नेतृत्व करणारे नागरिक कोणत्याही वैयक्तिक लोभाशिवाय एकत्र येतात तेव्हा तिथे ऐक्यराज्य म्हणजेच एकोप्याचे आणि सुशासनाचे राज्य सहज निर्माण होते. जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो तिथे भ्रष्टाचार, भांडणे आणि सामाजिक विस्कळीतपणा येतो. पण जेव्हा बुद्धी स्वार्थापासून मुक्त असते तेव्हाच आपण दुसऱ्याच्या सुखात आपले सुख पाहू शकतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आपल्या भारतातील सहकारी दूध चळवळ म्हणजेच अमूलचे उदाहरण पाहू शकतो. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी जेव्हा गुजरातमध्ये दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा त्यांनी कोणताही वैयक्तिक नफा किंवा स्वार्थ मनात ठेवला नाही. हजारो लहान शेतकऱ्यांना एकत्र आणून प्रत्येकाला समान हक्क देऊन निष्काम भावनेने एक संस्था उभारली. तिथे कोणा एका व्यक्तीची मालकी नव्हती तर सर्व शेतकऱ्यांचे ते एक कुटुंब बनले. या स्वार्थरहित आणि प्रामाणिक हेतूमुळेच भारतातील करोडो गरीब शेतकऱ्यांचे जीवन सुधारले आणि भारत जगात दूध उत्पादनात अव्वल ठरला. ही निर्वासना बुद्धी आणि सहकाराची भावना जेव्हा समाजात रुजते तेव्हा आपण सहजपणे एकात्मतेचे आणि समृद्धीचे राज्य अनुभवू शकतो. चौथा चरण, म्हणे गोरा कुंभार नाही रूपरेख, त्यांची तुझे सुख नामदेवा. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत गोरा कुंभार संत नामदेव महाराजांना संबोधून हा अत्यंत मोलाचा उपदेश पूर्ण करतात. ते म्हणतात, हे नामदेवा, ज्या ईश्वराला आपण शोधत आहोत, ज्या परब्रह्माची आपण भक्ती करत आहोत त्याला कोणतीही विशिष्ट रूप आणि रेख म्हणजे आकार, रंग किंवा भौतिक स्वरूप नाही. तो निराकार, निर्गुण आणि सर्वव्यापी आहे. संत नामदेव महाराज सुरुवातीच्या काळात सगुण रूपात म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीमध्येच ईश्वराला पाहत असत. त्यांना ईश्वराच्या सर्वव्यापी निराकार रूपाची अनुभूती करून देण्यासाठी संत गोरा कुंभार सांगतात की देव केवळ एका मूर्तीत किंवा आकारात मर्यादित नाही, तो निराकार आहे आणि तोच तुझा खरा आत्मा आहे. जेव्हा तू या निराकार, असीम आणि व्यापक परब्रह्माशी एकरूप होशील तेव्हा तुला जे सुख मिळेल तेच तुझं खरं आणि परम सुख असेल. हे नामदेवा, हेच तुझं मूळ स्वरूप आहे आणि याच स्वरूपाचा साक्षात्कार होणं म्हणजे परमानंद मिळवणं होय. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात संत गोरा कुंभार संत नामदेवांना उद्देशून सांगतात की खरी शांतता आणि सुख हे बाह्य स्वरूपात दिखाव्यात किंवा अहंकारात नसते तर ते निराकार आणि निरहंकारी वृत्तीत असते. आजच्या समाजात माणूस बाह्य रूपाला, पदवीला, संपत्तीला आणि नावाच्या प्रसिद्धीला खूप महत्त्व देतो. पण संत गोरा कुंभार सांगतात की ही बाह्य रूपरेषा किंवा हा अहंकार माणसाला कधीही खरा आनंद देऊ शकत नाही. जेव्हा माणूस स्वतःचा अहंकार सोडून देतो, पद आणि प्रतिष्ठेचा माज विसरून जातो आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळतो तेव्हाच त्याला जीवनातील खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा अनुभव घेता येतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. यासाठी आपण बाबा आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या जीवनाकडे पाहू शकतो. डॉक्टर प्रकाश आमटे हे इच्छिते तर परदेशात जाऊन किंवा मोठ्या शहरात राहून अथांग संपत्ती आणि बाह्य सुखसोयी मिळवू शकले असते. त्यांनी डॉक्टर ही पदवी आणि सामाजिक प्रतिष्ठा असूनही बाह्य जगतातील झगमगाट, मोठेपण आणि अहंपणाचा पूर्ण त्याग केला. ते गडचिरोलीच्या भामरागड सारख्या दुर्गम भागात गेले आणि आदिवासी लोकांची, महारोगी लोकांची सेवा केली.
तिथे ना मोठी घरे होती, ना बाह्य रूपरेषेचा थाटमाट होता. तरीही त्यांनी तिथे जे आत्मीय सुख आणि समाधान मिळवले ते कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या माणसालाही मिळत नाही. बाह्य दिखावा सोडून जेव्हा माणूस मानवतेची सेवा करतो तेव्हाच त्याला ते खरे आणि शाश्वत सुख प्राप्त होते. हाच संदेश संत गोरा कुंभार आपल्याला देतात. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजची युवा पिढी ही माहिती, तंत्रज्ञान आणि प्रचंड वेगाने धावणाऱ्या जगाचा भाग आहे. या काळात संत गोरा कुंभार यांचा हा अभंग युवकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा जीवनमंत्र ठरतो. आजच्या काळात सोशल मीडिया आणि हजारो आकर्षणांमुळे युवकांचे मन सतत भटकत असते. काया वाचा मन एकविध करी हा विचार युवकांना शिकवतो की तुम्ही जे काम करत आहात, मग तो अभ्यास असो, करिअर असो किंवा कला असो, त्यात तुमचे शरीर, मन आणि विचार पूर्णपणे झोकून द्या. एकाग्रता हीच यशस्वी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. अनेकत्व सांडी हा संदेश आजच्या सोशल मीडियाच्या युगात अत्यंत गरजेचा आहे, जिथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या आयुष्याची स्वतःच्या आयुष्याशी तुलना करून नैराश्यात जात आहे. तिथे हा अभंग सांगतो की आपण सगळे एकाच चैतन्याचा भाग आहोत. इतरांशी तुलना करणे, भेद पाडणे सोडून स्वतःच्या अंतर्गत शक्तीवर विश्वास ठेवा. आजच्या युगात डिप्रेशन, अँक्झायटी आणि मानसिक ताणतणाव खूप वाढला आहे. निर्वासना बुद्धी म्हणजे अपेक्षांचे आणि अवाजवी वासनांचे ओझे कमी करणे. जेव्हा युवक अपेक्षांचे आणि नको असलेल्या विचारांचे ओझे कमी करतील तेव्हा त्यांना मनःशांती मिळेल. आजची तरुण पिढी भौतिक गोष्टींमध्ये, गाड्या, फोन किंवा महागड्या वस्तूंमध्ये सुख शोधत आहे. पण संत गोरा कुंभार सांगतात की खरे सुख हे बाह्य वस्तूंमध्ये नसून स्वतःच्या आतल्या शांततेत आणि एकात्मतेमध्ये आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग युवा पिढीला बाह्य जगातील गोंधळापासून दूर नेऊन स्वतःच्या आत डोकावण्याची आणि विचारांमध्ये स्पष्टता आणण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद मंडळी. संत गोरा कुंभार यांनी या अभंगातून आपल्याला किती सोप्या आणि सहज भाषेत जीवन जगण्याचं आणि मुक्तीचं महान तत्त्वज्ञान सांगितलं आहे. मन, वाणी आणि शरीर एक करणं, जगातील भेदभाव मिटवून सर्वांमध्ये ईश्वरी रूप पाहणं, वासनांचा त्याग करून बुद्धी शांत ठेवणं आणि त्या निराकार ईश्वराच्या आनंदाचा अनुभव घेणं, हाच या अभंगाचा खरा संदेश आहे. हा संदेश जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडा जरी उतरवला तर आपलं जीवन सुखी, शांत आणि आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. विचारांची धार आणि भक्तीचा आधार हेच आहे संतांच्या वाणीचं सार. ऐकायला खूप मिळतं पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.